नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. खारघर डोंगरावरील वणवा नैसर्गिक की मानव निर्मित हा आहे संभ्रम, पण निसर्गाची मात्र होतीये हानी. नेरूळ MGM शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास झाली अटक. गुरुवारी BSNLच्या 2 लाख कर्मचाऱ्यांनी पुकारला संप. आणि आता पनवेल विरार मार्गावर 11 नवीन स्थानके. खारघर येथील डोंगरावर वणवा पेटण्याचं दृश्य आहे, पण हा वणवा निसर्गनिर्मित आहे की मानव निर्मित याबाबत मात्र संभ्रम निर्माण झालाय. पण यात निसर्ग संपदेचं मात्र खूप नुकसान होतंय. त्यासाठी संबंधितांनी आणि नागरिकांनी सावध राहणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय. खारघर हे नवी मुंबईतील आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलं तरी निसर्ग संपदा डोंगराच्या रूपाने अजूनही तिथे आहे. पण याच डोंगरावर वणवा लागतो असं चित्र बरेचदा पाहायला मिळतं. हा वणवा लागल्याने त्यावरील झाडांचं नुकसान होतंय. पण याबाबत MVTVच्या प्रतिनिधींनी वन विभागाच्या संबंधितांशी संवाद साधला असता त्यांनी हा वणवा कधी नैसर्गिक लागतो तर कधी कधी नागरिकांचा निष्काळजीपणा, सिगरेटचे थोटूक टाकणे, शेकोटीमुळेही हा कधी कधी वणवा लागतो किंवा आग लागते, तसेच झाडांची हानी होते असं मत व्यक्त केलंय. त्यावर असणाऱ्या पक्ष्यांच्या घरट्याला नुकसान होतं. पण याला जबाबदार असणाऱ्यांना आज जरी याची पर्वा नसली तरी भविष्यात मात्र याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. कारण काय आहे की एखादा वृक्षप्रेमी स्वतः संवर्धन करत असतो, जो लावत असतो, स्वतःचा वेळ पैसा फुकट घालवून तिथे तो करत असतो. एक झाड लावण्यानंतर ते झाड डेव्हलप होण्यासाठी बराच काळ गेलेला असतो तिथे. त्याला फक्त त्याच्या वेळेचं किंवा पैशाचं मूल्य नसतं, तर केवळ त्याने तिथे केलेलं एक काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून ते वृक्ष संवर्धन वगैरे करत असतात लोक. अशा वेळेला काय होतं की कुणाच्या तरी निष्काळजीपणामुळे कोणीतरी शेकोटी पेटवली आहे किंवा कोणीतरी स्मोकिंग केल्यानंतर सिगरेट फेकून दिली आहे, अशामुळे कधीकधी वणवे लागतात, छोट्या छोट्या आगी लागतात. छोटी छोटी जी झाडं आहेत ती तर डॅमेज होतात, तर त्याच्यातच कधीकधी बराच काळाचे म्हणजे 3, 4, 5 वर्ष झालेले वृक्ष जे डेव्हलप झालेले आहेत ते सुद्धा डॅमेज होतात. त्याच्यावरती काही घरटी बांधलेली असतात, पक्षी असतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, ते सगळं हे होतं. पण जो ह्या गोष्टी करत असतो याला त्याचं कसलंही काही सोयरसुतक नसतं. कारण त्याने तिथे टाकली आग, तो आग लावली, ते सिगारेटचं थोटं फेकलं आणि तो निघून गेला. पण त्याच्यानंतर ज्याचं जळतं त्याला कळतं असं आहे ते. नंतर त्यामुळे जे डॅमेजेस होतात त्याचा सर्वसामान्य लोकांना आत्ता नाही पण कालांतराने त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतील तिथे. तर यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. संगोपन केलेली झाडे मरत असतील तर झाडांचं संवर्धन संगोपन किती आणि कसं करायचं हा प्रश्नच आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि वन विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असंही मत व्यक्त करण्यात आलंय. हे जे नुकसान आहे याच्यामुळे वणव्यामुळे होतंय, या वणव्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते होतंच आहे. आपल्याला माहीत आहे की आता याच्यामध्ये वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, ते वाढवण्यासाठी आपण वृक्षारोपण करा हे सगळे म्हणत असतो. सगळीकडे फॉरेस्ट ट्रीज आपण वाढवते आणि हे वाढवत असलेले जर झाडं आपली परत पुन्हा जर मरत असतील, परत पुन्हा आपल्याला लागवड करावी लागत असेल, तर अशा प्रकारचं जर होऊ नये. हा जो खर्च शासनाचा खर्च हा जो वाया जातो आहे तो वाया जाऊ नये अशी जर शासनाला वाटत असेल तर शासनाने नक्कीच ह्या वनविभागामार्फत अशा प्रकारची काहीतरी अशी योजना राबवली पाहिजे की अशा प्रकारची काहीतरी अशी अथॉरिटीज असल्या पाहिजेत की ज्या ह्याच्यामध्ये हे कशामुळे घडतं आहे, हे कोण घडवतं आहे, ह्या पद्धतीने त्याच्याकडे बारीक नजरेने लक्ष देण्याची गरज आहे. वणवा लागणे ही बहुतांशी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागू शकते. त्यामुळे सर्वांनी सावध राहून पर्यावरणाची हानी रोखणं आता गरजेचं झालेलं आहे. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. नेरूळ MGM शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थीवर अत्याचार झाल्याची बातमी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर या घटनेला शिक्षक जबाबदार असल्याने त्याचा तीव्र विरोध व तीव्र संताप व्यक्त होतोय. पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवत त्या नराधमास अटक केली आहे. उक्त आरोपीला फाशी द्या अशा स्वरूपाची मागणी संतप्त नागरिकांकडून होतीये. नवी मुंबईत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नेरूळच्या MGM शाळेतील एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ती गर्भवती झाल्याचे उघडकीस येताच पालकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला. संतप्त पालकांनी शाळेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. 18 तक्रारी आल्यामुळे बडतर्फ करण्यात आल्यानंतरही शिक्षकाला शाळेत प्रवेश देणाऱ्या आणि त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळा प्रशासन आणि तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांचा पालकांनी निषेध केलाय. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गुलाटी यांना निलंबित करून अटक
अटक करण्यात आली आहे। यावेळी पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस यंत्रणेने आपल्या तपासाची गती वाढवली व दिल्ली येथून नराधम शिक्षक हरिशंकर शुक्ला याला ताब्यात घेतलाय। बच्चे क्या सोचेंगे कि हमारे माँ बाप को बोला, हमारे माँ बाप बात दबा दिए, आगे वो अपने माँ बाप को कभी नहीं बोलेंगे। हमारे जैसे आप लोग साहस है, हमारे ताकत आप ही लोग हैं। जैसे हमारी बेटी के साथ हुआ है, कल किसी बेटी के साथ नहीं होना चाहिए। हम कोई पॉलिटिक्स नहीं खेल रहे हैं कि हम अपने बच्ची को गिरवी रख के, इज्जत को गिरवी रख के नीलाम कर रहे हैं सबके सामने। हमको इंसाफ चाहिए। स्कूल के अंदर हुआ, तीसरा माला में 7th B के क्लासरूम में हरिशंकर राज शुक्ला ने किया है, पीटी के पीरियड में। मेरा मर जाऊंगा लेकिन अपने बेटी के लिए इंसाफ चाहिए मुझे। मैं कानून पे विश्वास करता हूँ, पब्लिक पे विश्वास करता हूँ, लेकिन इंसाफ चाहिए। ये स्कूल के अंदर बहुत कोशिश किया गया, प्रिंसिपल से इतने फ़ोन आया है, पुलिस स्टेशन से मेरे को आया, देखो आप मैडम क्या बोलती है, प्रिंसिपल मैडम देखो आप चुपचाप रहो, आप कुछ नहीं कर सकते हो। और हमारे MGM हॉस्पिटल वासी में, कलम्बोली में 1-2 मर्डर डेली होता है, 1-2 पेशेंट डेली मरते हैं। हमको सर को हमारे बहुत बड़ा पहुँचाया उन्होंने, आप बाहर से आए, आप कुछ नहीं कर पाओगे। पुलिस सर को हाथ पैर जोड़ा, मैं बोला सर एक ऊपर उधर है भगवान, एक आप है, प्लीज़ मोरे सर मेरे को इंसाफ दो। उन्होंने क्या बोला कि हम आपके साथ हैं, लेकिन खाली साथ हैं। आगे आज 3.5 महीना हो गया, 29 सितंबर का हुआ है। कमिश्नर सर को हम सैटरडे जाके मिला, उन्होंने भरोसा दिया जिसकी वजह से जांच आगे गई। कचहरी के चक्कर में, क्योंकि सामने आरोपी बेल के चक्कर में पड़ा था, सेशन के खारिज हो गया, हाई कोर्ट में गया। हाई कोर्ट में मोरे सर ने उसके रफ लिख के दिया था, जो कि मजिस्ट्रेट ने फटकार लगाई, पेपर फेंक दिए और उनका लिखित चीज़ जब्त कर लिया है। आज भी हाई कोर्ट में जब्त पड़ा हुआ है। इंसाफ नहीं मिला है सर, लेकिन आज आप लोग की वजह से मैं सबका धन्यवाद करता हूँ, पेरेंट्स को। अगर आपके लोग के बच्चे के साथ कुछ हुआ है तो आप आइए। वो अगर प्रेग्नेंट नहीं होती तो पता नहीं चलता, वो मामला दबती गई। लेकिन जब उसको खाना नहीं खा रहे थे, मैं बोला बेटा क्यों नहीं है, तो मैंने एक डॉक्टर को दिखाया जो हमारे फैमिली डॉक्टर है, उन्होंने बोला इसको बुखार उखार नहीं, मुझे लगा वो फीवर है, पेट में बुखार है, इसलिए वो खाना नहीं खा रही है। और हमने डॉक्टर को चेकअप किया तो बोले ऐसा कुछ बात नहीं, उसका ये चेक किया, आँख देखे, ब्लड देखे, सब कुछ लगा के देखे। बोले काम करो, फिर भी मैं भूख का दवाई दे रहा हूँ, अगर 2-3 दिन में काम नहीं किया तो आप किसी गार्जियन लेडीज डॉक्टर को दिखाओ। फिर हमने एक लेडीज डॉक्टर को दिखाया। लेडीज डॉक्टर को दिखाने के बाद उन्होंने एक मेडिकल से ट्यूब मंगाई, जिससे यूरिन टेस्ट किया तो पॉजिटिव दिखाया। फिर उन्होंने पूरी पसीना पसीना हो गई, बोलती अरे ये 12.5 साल की लड़की को ऐसा हो रहा है। फिर बोले देखो अभी कितना दिन का है, क्या है, काम करिए आप, सोनोग्राफी कराएंगे, कंफर्म पता चलेगा। फिर मैंने सोनोग्राफी कराया तो मेरे को पता चला 2 महीना का 8 वीक का था। फिर मैंने उसको 4 घंटा लगा वो बच्ची से पूछने के लिए। फिर मेरे गले पकड़ कर रोने लगी, पप्पा वो मार देख, इसके पहले कौन सा स्कूल में था, उधर किया, मार डाला है, अगर तू मुँह खोलेगी तेरा भाई परिवार सबको मार डालूंगा। मेरे को स्कूल से भी बोला लगा, आप ज़्यादा चिल्लाओगे अच्छा नहीं होएगा, आप चुप बैठो। मामला दबाया गया है। आज 3.5 महिना हो गया, 29 सितंबर का FIR दर्ज हुआ। हा प्रकार जो घडलाय तो चुकीचा घडलाय आणि या गोष्टीला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे। आज ह्या मुलीवर अन्याय झालेला आहे, तर बाकीच्या मुली शिकायला किंवा आई वडील त्या लोकांना शाळेत पाठवायला घाबरतात, त्यांना सुरक्षित वाटत नाही। शिक्षक आहे, गुरुसारखा आहे, गुरुनी जर असं केलं तर पुढे आई वडिलांनी बाकी मुलींचा विचार कसा करायचा। आणि प्रिन्सिपल जे आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे। पोलिसांनी पण याच्यावर म्हणजे तक्रार त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होती, ती पण खूप चुकीची केलेली आहे, न्याय दिलेला नाही आहे, तो न्याय मिळावा आणि त्या जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी। हा जो प्रकार झाला तर हा निंदनीय आहेच, पण त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू। दिरंगाई केल्यामुळे हे सगळं घडलं किंवा प्रिन्सिपलचाही दोष असेलच, त्यामुळे हे प्रकरण दाबलं गेलं आणि हा ट्रस्टीने पण हे प्रकरण दाबलं गेलं की असंही पालक सांगतात। ट्रस्टी सुद्धा पालकांना शिव्या घालत होता। हिच्याकडे एखादी जरी बाई गेली कंप्लेंट करायला तर 2-2 तास ती बाहेर उभी करत होते। मुलांनी फी नाही वेळेवर भरली, सगळेच मुलं काय हाय फाय लोक सोसायटीतले नाही आहेत, 4 हप्ते केले त्यांनी, पण काही लोक पालकांना नाही जमत ते द्यायला, ते नाही दिली तर त्या मुलांना बाहेर 1-1, 2-2 तास बाहेर उभी करते। हा कशासाठी आहे? आणि पैसे घेते ते घेते। शाळेची प्रशासनाची काय सोय केली तिने? बाथरूम एवढं घाण मारते की वास, माणसं फिवरा गेली तरी उभं राहू शकत नाहीत, मुलं त्यामध्ये जेवतात त्या वासामध्ये। मला असं वाटतं की याला बरोबर शिक्षा पाहिजे म्हणजे या देशाची पूर्ण सर्व पोरी एकच पोरगी नाही आहे, बरंच पोरीचं झालं, पण ह्या आमच्या नेरूळची एक पोरगी आहे, ही आमची पण पोरगी आहे।
असं नाही की आमची पोरगी नाही, ते सर्वांची पोरगी, पण असं आहे की त्यांना शिक्षा पाहिजे आणि ह्या याच्यावरून शाळा बंद व्हायला पाहिजे. हे माझ्या हिशोबाने हे शाळा बंद व्हायलाच पाहिजे. अशा लोकांना बाहेर सस्पेंड करायला पाहिजे, निलंबित करा, त्यांना सस्पेंड तर सोडून द्या, निलंबित करा, अशी शिक्षा द्या ना, दुसरी वेळा या शाळेत काय होऊ शकत नाही. याबाबत शहरवासियांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सदर आरोपीला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी होतीये. विद्यादानाच्या पवित्र कार्यात असले घृणास्पद कृत्य व त्याला पाठीशी घालणारे संबंधित तसेच हलगर्जी करणारे पोलीस या सर्वांबाबत आता अविश्वास आणि संताप सामान्यांमध्ये उफाळलाय. ब्युरो रिपोर्ट MBTV. चलनबंदीमुळे शिक्षकांचा पगार रखडला होता, पण आता न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला याबाबत विचार करा अशी सूचना दिली होती. तसेच बँकेने वेतनाचे पैसे शिक्षकांच्या खात्यातच वर्ग करावेत वा धनादेश द्यावा असे सांगण्यात आल्याने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या माध्यमातून होणारे शिक्षकांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे निदान त्यांचे वेतन तरी देण्याबाबत विचार करा अशी सूचना न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला केली होती. बँकेने वेतनाचे पैसे शिक्षकांच्या खात्यात वर्ग करावे व वेतनाच्या रकमेचा धनादेश त्यांना द्यावा असेही सांगण्यात आलंय. शिवाय खात्यामध्ये पैसे असतील तर धनादेशाद्वारे आठवड्यातून एकदा 24,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढणे शक्य असल्याचंही सांगण्यात आलंय. चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि चलन बदल करण्यास जिल्हा सहकारी बँकांना घालण्यात आलेल्या बंदीमुळे रखडलेल्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेतनाचे पैसे बँकांमध्ये जमा झालेले नाहीत, त्या बँकांनी तसे निवेदन करावे असेही रिझर्व्ह बँकेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. तर बँकेने पुरेसा चलन पुरवठा केलेला नसल्याने पैसे वितरित करण्यात अडचणी येत असल्याचा दावा बँकांकडून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट MBTV. BSNL कंपनी संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातल्याने गुरुवारी BSNLच्या 2 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. याबाबत अधिक जाणूया या बातमीच्या आधारे. भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीचे विविध कंपन्यांमध्ये विभाजन करून मूळ BSNL कंपनी संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातलाय. यात छुप्या धोरणांतर्गत आता BSNL कंपनीचे 65,000 मोबाईल टॉवर्स मूळ कंपनीपासून बाजूला काढून त्यांची एक स्वतंत्र कंपनी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्या विरोधात गुरुवारी 15 डिसेंबर रोजी BSNLचे तब्बल 2 लाख अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. टॉवर व्यवसाय संचालित करण्यासाठी वेगळी पर्यायी टॉवर कंपनी बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकृती दिली तर कंपनीच्या टॉवरचे नियंत्रण या नवीन कंपनीच्या अधिपत्याखाली येईल. BSNL ही 100% सरकारी अधिपत्याखाली असल्याने BSNL मधील ट्रेड युनियन्स व असोसिएशन्स सरकारच्या या प्रयत्नाला विरोध करीत असल्याची माहिती मिळतेय. ब्युरो रिपोर्ट MBTV. डिसेंबर 2016 पर्यंत एसटीच्या ताफ्यात शिवशाही AC बस आणण्याचं आश्वासन देणाऱ्या एसटी महामंडळावर नामुष्की ओढवली आहे. एसटीने लादलेल्या जाचकटींमुळे संबंधित कंपनीने माघार घेतली आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर ही वेळ आलेली आहे. जानेवारी 2016च्या शेवटच्या आठवड्यात 45 आसनी AC बस व 30 आसनी स्लीपर AC बस अशा 500 बस भाडे तत्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगत लवकरच शिवशाही ताफ्यात येईल अशी माहिती वारंवार देण्यात आली. मात्र वर्ष उलटत असतानाही भाडे तत्वावरील AC बस मात्र एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. राज्य परिवहन प्राधिकरणानेही शिवशाही बसचे दर निश्चित केले होते. निविदा प्रक्रियेद्वारे एका कंपनीने यात पुढाकार घेतला. मात्र एसटीकडून लादण्यात आलेल्या अटींमुळे कोणताही फायदा होत नसल्याचे कंपनीला दिसताच त्यांनी माघार घेतली. त्यामुळे डिसेंबर 2016 मध्ये शिवशाही बस ताफ्यात येतील अशी माहिती देणाऱ्या एसटी महामंडळावर मात्र नामुष्की ओढवली आहे. यातून एसटी महामंडळाने आता नव्या निविदेचा आधार घेतला असून यात 1000 AC बस गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा अजब निर्णय घेतलाय. ब्युरो रिपोर्ट MBTV. आता पनवेल विरार मार्गावर 11 नवीन स्थानके समाविष्ट होणार आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची अधिक संख्या याचा रेल्वे स्थानकावर अधिक ताण पडतोय. त्यामुळे MRVC कडून पनवेल वसई विरार कॉरिडॉर बांधला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत नवी डोंबिवली स्थानकही उदयास येणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा ताण पडतोय. वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकलवर पडणारा ताण आणि प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेत येत्या काही वर्षात नवीन रेल्वे स्थानकांची भर मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर पडणार आहे. MRVC कडून पनवेल वसई विरार कॉरिडॉर बांधला जाणार असून या प्रकल्पाअंतर्गत 11 नवीन स्थानकांचा समावेश केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत नवी डोंबिवली स्थानकही उदयास येणार आहे. MRVCच्या 11,000 कोटी किमतीच्या MUTP 3 ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पात 2 नवीन लाईन येणार असून त्यामुळे लोकल प्रवास सुकर होण्यास मदत मिळेल. 70 किलोमीटर असलेल्या प्रकल्पाची किंमत तब्बल 9,000 कोटी रुपये आहे. रेल्वे बोर्ड नीती आयोगानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प आहे. ब्युरो रिपोर्ट MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MBTV. नमस्कार.